कर्जतकर नागरिक आपला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। आम्ही आता खांडपे कोंदळे रस्त्यावर उभे आहोत आणि त्या रस्त्याला अतिशय मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे येथे आता दोन दुचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला। म्हणजे वाहन चालवत असताना दोघांच्या खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये हा समोरासमोर अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत असतो की आमच्या रस्त्याचे खड्डे भरा आणि खड्डे आमचे रस्ते दुरुस्त करा, परंतु त्याकडे या अधिकारी अक्षर दुर्लक्ष करतात। त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत। त्या निमित्ताने मी सर्व वास्तवखोंडातील नागरिकांना विनंती करतो की आपल्या विभागातील जे रस्त्याला खड्डे असतील त्यांनी पोलीस मित्र संघटनेकडे तक्रार करावी आणि आम्ही जेव्हा उपोषण करतो आंदोलन करतो त्यावेळेस आपण पाठीमागून सहकार्य करावे। कारण आता ही काळाची गरज आहे। कारण ज्यांना आपण निवडून देतो त्यांना ह्या रस्त्यांशी काही घेणं दिलं नाही आणि अशा प्रकारचा अपघात होतो। आता माझ्यासमोर ज्याचा अपघात झाला आहे तो युवक माझ्यासमोर उभा आहे। नशिबाची गोष्ट आहे की त्याचा काय हातपाय मोडले नाही किंवा त्याला शारीरिक इजा झाली नाही। ह्या अपघातामध्ये जर त्याचा अपघात होऊन हात मोडला असता किंवा पाय मोडला असता तर त्याचं पुढचं जीवन जगणं त्याला कठीण झालं असतं। अशा प्रकारे हे अपघात होतात। त्याकडे कर्जत तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते असतील, सर्व पक्ष प्रतिनिधी असतील यांनी लक्ष केंद्रित करावं। आम्ही कोणाकडे पैसे देणगी मागत नाही किंवा मतदान मागत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा करत नाही। आम्ही आमचे स्वतःचे पैसे खर्च करून जेव्हा आंदोलन करतो तेव्हा या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा द्यावा आणि जे प्रतिनिधी निवडून आलेत त्यांनी ह्या समस्याकडे लक्ष केंद्रित करावे।